मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय द्वितीय सत्र परीक्षेच्या संकलित मूल्यमापन क्रमांक 2च्या इयत्ता 7वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र त्यासोबतच भूगोल या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील असलेल्या प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरे। तर अतिशय चांगला असा हा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीच्या द्वितीय सत्र परीक्षेचा सामाजिक शास्त्र या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरे। पहिला प्रश्न विचारलेला आहे, योग्य जोड्या लावा। एका बाजूला तुम्हाला ठिकाणं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणचे जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत किंवा जे राजघराणे आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत। पहिला इंदौरचे, तर इंदौरचे आहेत होळकर ड, नागपूरचे आहेत भोसले अ, ग्वालियरचे आहेत शिंदे ब, नानासाहेबांचा मुलगा माधवराव ई आणि खंडेरावाची पत्नी अहिल्याबाई क। ठीक आहे। त्यानंतर ब बघा, रिकाम्या जागा भरा। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत, तर याच्यामध्ये भरू आपण छत्रपती संभाजी महाराज। दुसरा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत, यामध्ये लिहू छत्रपती राजाराम महाराज। राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या। चौथा, हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला। मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली। अशा पद्धतीने त्या रिकाम्या जागा आपण भरू शकतो। प्रश्न दुसरा अ पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, अहिल्याबाई होळकर यांनी कोणती कामे केली? तर याचे उत्तर लिहू आपण की नवीन कायदे करून शेतसारा, कर वसुलीची घडी बसवली, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले, मंदिरे, खाट, मठ, धर्मशाळा, पानपोया यांची उभारणी केली। दुसरा, शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? तर याचे उत्तर लिहू शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील। तिसरा, महादजी शिंदेंच्या पराक्रमाविषयी माहिती लिहा। यामध्ये लिहू शकतो आपण पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा महादजींनी निर्माण केली। मोठ्या जिद्दीने त्यांनी दिल्लीचा कारभार पाहिला, रघुनाथरावाला इंग्रजांकडून परत मिळविले। ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण या दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो। त्यानंतर यामध्ये ब पहा, ब काय म्हणतोय, एका शब्दात उत्तर लिहा। पहिला, बाळाजी मूळचा कोकणातील या गावाचा होता, तर ते गाव आहे श्रीवर्धन। पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला, तर ते आहेत चिमाजी अप्पा। संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर तो किल्ला आहे पुरंदर। बहिर्जी नाईक कोणत्या खात्याचे प्रमुख होते? तर ते आहे हेर खाते। आणि सागरी किल्ल्यांची दोन नावे लिहा, तर ते दोन सागरी किल्ले आहेत, एक आहे सिंधुदुर्ग आणि दुसरा आहे जजिरा किंवा जंजिरा। ठीक आहे। यामध्ये प्रश्न तिसरा पहा अ, भारतीय संविधानाने नमूद केलेले आपले हक्क कोणते आहेत? तर आपण या ठिकाणी 5 हक्क लिहू शकतो। समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, असे ते 5 हक्क आपण यामध्ये लिहू शकतो। आता बघा, यामध्ये आपण समोर जाऊया। समोर काय म्हटलं आहे? ब, 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे, याचं कारण लिहा। तर याचं कारण आपण लिहू शकतो, कारण या वयातच त्यांच्यात नैतिक आणि मूलभूत मूल्ये रुजविता येतात। शिक्षणाने एक आदर्श नागरिक तयार केले जाऊ शकतो। देशाचे भविष्य घडविणारी पिढी याद्वारे तयार होऊ शकते। येणाऱ्या काळात आदर्श नागरिक आणि राज्यकारभार करणारी पिढी निर्माण करण्यासाठी। ठीक आहे। त्यानंतर क पहा, याच्यामध्ये योग्य की अयोग्य? यामध्ये पहिला दिलेला आहे, राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे, हे आहे योग्य। राष्ट्रगीत असताना सावधान स्थितीत उभे राहणे, हे आहे योग्य। सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे,
हे असणार अयोग्य आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे आहे योग्य. यामध्ये समोरचा बघूया आपण आता. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडते. रेनडिअरला टुंड्रा प्रदेशातील कामधेनू म्हणतात. 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात येतो. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना अयन दिन म्हणतात. शेतीचे मुख्य प्रकार 2 असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या रिकाम्या जागा भरू शकतो. त्यानंतर बघा आपण समोरच्या पानावर जाऊया. यामध्ये विचारलेला आहे भरती व ओहोटी कशाला म्हणतात. तर याचे उत्तर लिहू आपण. चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती आणि उतार म्हणजे ओहोटी. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकापासून लांब असतात. याचं उत्तर लिहू शकतो आपण. घरे दूर दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. उंच सखल अशा परिस्थितीनुसार ही कुटुंबाची घरे एकमेकापासून लांब असतात. इतर पूरक गोष्टींसाठी लागणाऱ्या जागेमुळेही घरे लांब असतात. अशा पद्धतीने आपण याचे उत्तर लिहू शकतो. आणि यामध्ये आता शेवटचा प्रश्न आलेला आहे बघा. सिंचनाची आवश्यकता का असते. तर याचं उत्तर लिहू शकतो आपण. कोरड्या आणि कमी पावसाच्या भागात पिके वाढण्यास, मातीचा थर टिकवून ठेवण्यास सिंचनामुळे मदत होते. सोबतच शेतात तणांची वाढ रोखण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल याचा इयत्ता 7वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर, त्यामध्ये असणारे प्रश्न कसे सोडवायचे ते बघितले. तोंडी यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला विचारली जाईल. ह्युमस म्हणजे काय, वृक्ष लागवडीचे फायदे, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय, राष्ट्रध्वजामध्ये किती रंग असतात. तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेचे इतर पेपर्स त्यांचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या वर्गाचे विषयाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.